वडापाव म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. कारण महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात वडापावची मोठी क्रेज पाहायला मिळते. जसं गाव तसा वडापाव आपल्या वेगवेगळ्या चवीनुसार वेगवेगळ्या किमतीनुसार खायला मिळत असतो. असंच एक साताऱ्यातील पवनाका परिसरात मिलिंद धुमाळ हे 27 वर्ष झालं वडापावचा व्यवसाय करत आहेत. त्यांच्या वडापावच्या विक्रीला सुरुवात 75 पैशापासून झाली होती. काही काळ त्यांनी 1.5 रुपयाला 2 वडापाव विकणारे मिलिंद धुमाळ सद्यस्थितीत आता 15ला 2 वडापाव विकत आहेत. आत्ताच्या महागाईच्या काळात 15ला 1 वडापाव किंवा 20 रुपयाला 1 वडापाव मिळतो. मात्र मिलिंद धुमाळ हे 15ला 2 वडापाव का विकतात? त्यांना हा वडापाव विक्रीचा व्यवसाय परवडतो का? 15ला 2 वडापाव विकण्यामागचं नेमकं कारण काय आहे हे जाणून घेणार आहोत 3 स्टार वडापाव सेंटरचे मालक मिलिंद धुमाळ यांच्याकडून. नमस्ते, मी मिलिंद धुमाळ. गेले 27 वर्ष झालं वडापावचा हा बिझनेस करत आहे. सुरुवातीला मी 75 पैशापासून हा वडापाव चालू केला होता. आज त्याची किंमत 15ला 2 आहे. इथं येणाऱ्या सर्व लोकांची मी चव आणि त्यांना काय हवं नाही ते बघत आलो आहे. हे सर्व आत्तापर्यंत मी त्यांच्या सेवेसाठी केलेलं आहे. आजपर्यंत साताऱ्यामध्ये भरपूर वेळा गिरायकांचे चढ उतार झालेले आहेत. तरीही 27 वर्ष मी इथं हे लोकांना सेवा देत आहे. मी जवळपास 27 वर्ष धंदा जरी करत असेल तरी आत्तापर्यंत मी रोजचे 8-9 हजार रुपये धंदा करतो. आणि 3 स्टारमध्ये मी बराच बदल करून फक्त पहिले वडे करत होतो. आता भजी आहे, पॅटीस आहे, मिसळ असते आणि अजून इथून पुढं माझी द्यायची भरपूर इच्छा आहे लोकांना. इतर ठिकाणी हाच वडापाव रेग्युलरमध्ये 15ला 1 आहे. मी शाळेतल्या मुलांसाठी व कॉलेजच्या मुलांसाठी हे आत्तापर्यंत कमी पैशात म्हणजेच 15ला 2 विकत आहे. आत्तापर्यंत कॉलेजमध्ये इतर गावातली मुलं किंवा सातारा बाहेरची मुलं आपल्याकडे येऊन वेळोवेळी रोज म्हणलं तर खाण्यासारखी आहेत, खातातच येऊन. दुसरं म्हणजे कॉलेजच्या मुलांकडं कमी पैसे असतात, शाळेच्या मुलांकडं कमी पैसे असतात. म्हणून मी हे सर्वांनी 15ला 1 जरी दिला तरी मी 15ला 2 देतो. याच्या आधी मी 75 पैशाला सुरुवात केली होती. त्यानंतर 2 रुपयाला चालू केली. नंतर मग 2.5 रुपये असे करून 5 रुपये, हे 15ला 2 आत्ता आहे. ह्या घडीला माणसांकडे बऱ्यापैकी 15, 12, 20 असे वडापावची किंमत आहे आणि माझ्याकडे फक्त 15 रुपयाला 2 असे. आणि सगळे प्रॉडक्ट माझे स्वस्त आहेत. अगदी भजी घेतले तरी ते 20 रुपयाला आहे, पॅटीस घेतलं तरी 5 रुपयाला आहे. म्हणजे गोरगरिबांच्या खिशाला परवडेल असं मी देत आहे. सातारा जिल्ह्यातील विविध भागातून, विविध तालुक्यातून लाखो मुलं मुली विद्यार्थी साताऱ्यातील कॉलेजेस, शाळेमध्ये येत असतात. शिक्षणाच्या धडपडीत गावाकडच्या मुलामुलींच्या खिशात जितके पैसे नसतात की ते मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन नाश्ता करतील. त्यामुळे गेले 27 वर्ष विद्यार्थ्यांना आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असं आणि त्यांचं पोट भरेल एवढ्या किमतीमध्ये ते वडापाव विक्री करत असल्याचं देखील 3 स्टार वडापाव सेंटरचे मालक मिलिंद धुमाळ यांनी सांगितलं आहे. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.